नमस्कार मंडळी, आज आपण चिकन बनवत आहोत। गॅसवर टोप ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आपण थोडं तेल टाकून घेऊया। 1 चमचा तेल टाकलेला आहे। याच्यामध्ये कांदा, उभा कांदा चिरून घेतलेला आहे, तो आता आपण भाजून घेऊया। कांदा भाजतोय तोपर्यंत आपण चिकनमध्ये हळद टाकूया अर्धा चमचा। एक चमचा मीठ। हे गावठी चिकन आहे। आता हे चिकन मिक्स करून घेऊया। हळद मीठ त्याला लागलं पाहिजे अशा तऱ्हेने। आपला कांदा भाजून झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण चिकन टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। चिकन परतून झालेलं आहे, ह्याच्यामध्ये तीच थाटी ठेवूया, त्याच्यावरती पाणी ठेवूया। चिकन वाफेवर शिजवून घेऊया। कमी गॅस करून आपण चिकन शिजवून देऊया वाफेवर। चिकनचं वाटण करण्यासाठी इथं मी लसूण, 1 टोमॅटो घेतला, 1 इंच आलं घेतले आणि 1 वाटी खोबरं आणि कोथिंबीर आणि जिरं, 1 चमचा जिरं घेणार आहे आणि याचं वाटण बनवणार आहे। चिकन जरा हलवून घेऊया। बघू शकता चिकन वाफेवर शिजल्यावर ह्याला पाणी सुटले। ह्या पाण्यामध्येच आपण चिकन शिजवून द्यायचं आहे। परत ह्याला झाकून ठेवूया। ह्याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं नाहीये। आपला मसाला तयार आहे। आपण चिकन शिजलंय का बघूया। आपलं चिकन शिजलंय। ह्यातलं मी आळणी काढणार आहे मुलांसाठी, त्याच्यामुळे ह्याच्यावरती जे पाणी होतं ते ह्याच्यात ओतून हे झाकून ठेवणार आहे। आता मी गॅसवर कढई ठेवले, ह्याच्यामध्ये तेल टाकून घेते। 1 चमचा तेल टाकलेलं आहे। हे गरम झाले की ह्याच्यामध्ये आडवा चिरलेला कांदा टाकणार आहे। आधी मी रस्सा बनवून घेणार आहे, मग चिकन सुक्कं बनवणार आहे। आधी रस्सा बनवून घेते, जास्त भांडी खरकटी होत नाहीत आपली। आधी रस्सा बनवून घेणार, मग चिकन सुक्कं बनवणार। आपण मसाला व्यवस्थित भाजून घेतला ना, त्या रस्स्याला चव छान लागते। कधी मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा। आपला मसाला भाजून झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण घाटी मसाला म्हणजे चटणी टाकून घेऊया। तुम्ही याच्याऐवजी जो तुमच्या घरी अवेलेबल असेल मसाला तो टाकू शकता। एव्हरेस्टचा चिकन मसाला, आता मसाला भाजून झालेला आहे। आता याच्यामध्ये गरम पाणी, जे आपण त्या टोपावरती थाटीत गरम करत ठेवलेलं पाणी, तेच ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि ह्याच्यामध्ये मसाला शिजवून देऊया। खाली गॅसवर एका टोपात तेल टाकलेलं आहे। जिरे टाकू, त्याच्यामध्ये तेजपत्ता, थोडं परतलं की याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया। पटकन आपण जिरे राईस बनवूया। तर याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया। पाण्याला उकळी आली की याच्यामध्ये तांदूळ टाकूया। एका टोपात थोडं अळणी आणि चिकनचे पीस काढूया, मुलांना अळणी आवडतं। इथं मी थोडंसं अळणी काढून ठेवलेलं आहे। आता ह्याच्यामध्येच तेच ताटातलं गरम पाणी टाकून ह्यातलं पीस काढूया सुक्कं चिकन बनवण्यासाठी। ह्यातलं मी चिकन काढलेलं आहे एका ताटात, थोडंसं पीस ठेवलं त्याच्यामध्ये। इकडे आपल्या पाण्याला उकळी आली भाताच्या, ह्याच्यामध्ये आपण धुतलेला तांदूळ टाकून घेऊया। हा इंद्रायणी तांदूळ आहे। याच्यावर झाकणी ठेवूया आणि याला शिजवून देऊया। इकडे आपला मसाला शिजलेला आहे, पाण्याला उकळी पण आली आहे। आता त्या टोपात ओतूया म्हणजे आपला रस्सा तयार होईल। आपला रस्सा मस्त दिसतोय। आता याला उकळी येऊ दे। उकळी आली की आपण गॅस कमी करणार आहोत। तोपर्यंत आपण ह्याच कढईमध्ये चिकन बनवूया। गॅसवर कढई गरम झालेली आहे। आता याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया।
2 चमचे तेल टाकलेलं आहे. याच्यामध्ये कांदा टाकूया आणि ते व्यवस्थित परतून घेऊ. आता रश्श्यामध्ये आपण कोथिंबीर टाकूया. याच्यामध्ये नंतर मी मीठ टाकलेलं नाही, चिकन शिजत टाकताना मीठ टाकलेलं. त्याच्यामुळे घरगुती मसाला असल्यामुळे, कांदा लसूण मसाला असल्यामुळे त्याच्यामध्ये ऑलरेडी मीठ टाकलेलं असतं. त्याच्यामुळे जास्त मीठ टाकलं की खारट होईल म्हणून मी ते टाकलेलं नाही मीठ. आपला कांदा भाजत आलेला आहे. याच्यामध्ये तो उरलेला मसाला होता तो टाकलाय. आता हे परतून घेऊया. ह्या मसाल्यात हे चिकन खूप मस्त लागतं. आता हा रश्श्याचा गॅस हा गॅस आपण बंद करूया. चिकनचा रस्सा छान झाला आहे. मसाला कमी गॅसवर छान भाजून घ्यायचा. मसाला व्यवस्थित भाजत आल्यानंतर आता याच्यामध्ये आपण चटणी टाकूया 1 चमचा. त्याला व्यवस्थित परतून घेऊया. चिकन मसाला व्यवस्थित भाजलाय. त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकूया म्हणजे मसाला खाली लागणार नाही. चिकनची ग्रेव्ही छान होईल. जास्त ग्रेव्ही नाही बनवायची आपल्याला. आता ह्याला आपण झाकून ठेवूया. आता याच्यात आपण आपलं चिकन टाकून घेऊ, मिक्स करूया. आता याच्यावर आपण कोथिंबीर टाकूया आणि याला मिक्स करून झाकून ठेवूया. आता आपण गॅस बंद करूया. आपलं सुकं चिकन रेडी झालेलं आहे. बघू शकता जास्त प्रमाणात शिजलेलं आहे. इकडे आपला भात पण 90% शिजलेला आहे. चिकनचा रस्सा तयार आहे. सुकं चिकन तयार आहे. चला तर आपल्या भाकरी पण तयार होत आहेत. माझ्या भाकरी मोठ्या आहेत ना. भाकरी कशी भाजली आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या भाकरी तयार आहेत. इथे मी एक ताट घेतले. त्याच्यामध्ये इंद्रायणी भात, कांदा, लिंबू, चिकनचा रस्सा, सुकन आणि हे चिकन आळणी. आपलं चिकनची रेसिपी, चिकन थाळी तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. बाय.